हे बघा, लहान मुलं घरी असल्यावर कपडे किती निघते धुवायला. स्वतःही ओले होते आणि आम्हाला पण ओले करते. आणि अजून पुन्हा 2 बालट्या भरून कपडे आहे ठेवून कपडेच धुवत राहा लागते. ह्या कुष्ट्या आहे गव्हाच्या. गहू पूर्ण आमच्या वावरामधले आहे. गहू साफ करून ठेवून दिले आहे भरून आणि एवढ्या मोठ्या कुशा निघाल्या. ह्या वर्षीच्या शेवया काही संपल्या नाही. ह्या वर्षी आम्ही बनवल्याच नाही शेवया. थोडीशी ऊन दाखवली म्हणजे छान राहते. आणि हे आहे सोन्यासारखी डाळ. कशाची असेल? लाखीची डाळ. वाढलेच आहे आमचे कपडे. पहिले काढून घेते आणि मग कपडे धुते नंतर. उन्हाळ्याचे जास्त वेळ कपडे सुकू दिले की कपडे पण खराब होऊन जाते, म्हणून काढून ठेवून दिले. आता कपडे धुतल्यावर वाळू घालते दुसरे आणि हे कपडे खाली घेऊन जाते. आता याच्यामधलं पाणी काढून इथे भरायला लागत होतं. आता उन्हाळा लागला म्हणून बोरचं पाणी खूप कमी येते. 3 टाईम थोडं थोडं भरायला लागते. तर आता असं पाईप लावून घ्यावं लागतं आहे पाणी आम्हाला. नुसतं म्हणत आहे कपडे धुवायला जाओ आणि मी येतो. वाढलेले कपडे मी घेऊन आली पहिले खाली. पण थांब, तू दिसत नाही ना तिथं. बाबा पाणी भरताय वरती. खाली कपडे घेऊन आली वाढलेले. चल ना आता. अरे जाऊ दे ना. हो चल ना. तर ये ना. हा ये ना. तर थांबत तर ना सामोर. चल ना पट्टा पाणी भरत. वंश आपले कपडे धुवून झाले आता. हां आता चल ना खाली. कसं भरलं पाणी याच्यामध्ये? मी पाणी जातच होता भरून दिलं. इथं नको पाय मारशील. हे का टाकून ठेवलं देवा. चल थांब, थोडा झाडालाही पाणी टाकून देते ना मग जाऊ. हे खा तोंडात टाक.